अक्कलकोटमध्ये एकदा चैत्र महिन्याचे दिवस सुरू होते। गावात शांत वातावरण होतं, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं, ज्यामुळे संपूर्ण अक्कलकोट पवित्र होणार होतं। गावाबाहेरच्या एका वडाच्या झाडाखाली अचानक एक तेजस्वी योगी येऊन बसले। अंगावर साधी वस्त्रं, डोळ्यात विलक्षण तेज आणि चेहऱ्यावर दिव्य शांतता। गावातील लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले। कोणी म्हणालं, हे साधू साधे नाही, यांच्यात काहीतरी दिव्य शक्ती आहे। थोड्याच वेळात एक गरीब गुराखी तिथे आला। त्याची गाय अनेक दिवसांपासून हरवली होती। तो रडत त्या योगींच्या पायाशी बसला आणि म्हणाला, महाराज, माझी गाय सापडत नाही, माझं सर्वस्व हरवलं। ते योगी शांतपणे हसले आणि म्हणाले, जा, नदीकाठी तुझी गाय उभी आहे। गुराखी धावत नदीकाठी गेला आणि आश्चर्य, त्याची गाय तिथेच उभी होती। ही बातमी वायासारखी संपूर्ण गावात पसरली। लोक मोठ्या श्रद्धेने त्या योगींच्या दर्शनाला येऊ लागले। तेव्हा एका वृद्ध भक्ताने विचारलं, महाराज, आपण कोण? तेव्हा त्या दिव्य पुरुषांनी डोळे मिटून शांत आवाजात सांगितलं, हम गया नहीं, जिंदा है। त्या क्षणी अनेकांना जाणवलं की हे साधू कोणी सामान्य व्यक्ती नाहीत, ते म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांचा अवतार। त्या दिवसाला पुढे स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून ओळखलं जाऊ लागलं। भक्तांसाठी हा दिवस श्रद्धा, विश्वास आणि कृपेचा उत्सव बनला। आजही लाखो भक्त या दिवशी स्वामींचं नामस्मरण करतात आणि त्यांच्या एका वाक्यात शक्ती शोधतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। असेच श्री स्वामी समर्थ यांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। श्री स्वामी